कालच्या क्लासमध्ये 30 MCQ समजून सांगितले होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 31 आहे. जोखीम हस्तांतरित करण्याच्या विमा कंपन्यांच्या अंतर्गत व्यवस्थेला रिकामी जागा म्हणतात. ए. विमा अभिकर्त्यांना दिलेलं कमिशन. बी. पुनर्विमा स्वीकृतीवरील कमिशन. सी. पुनर्विमा आणि डी. विम्याचा हप्ता. जोखीम हस्तांतरित करण्याच्या विमा कंपन्यांच्या अंतर्गत व्यवस्थेला काय म्हणतात? पुनर्विमा असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 32. ज्या जोखमीची मुदत आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत संपलेली नसते अशा जोखमीला काय म्हणतात? ए. न संपलेली जोखीम. बी. पुनर्विमा स्वीकृतीवरील कमिशन. सी. पुनर्विमा आणि डी. विम्याचा हप्ता. ज्या जोखमीची मुदत आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत संपलेली नसते अशा जोखमीला म्हणतात न संपलेली जोखीम. आणि त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 33. सामुद्रिक विमा व्यवसायात शुद्ध प्रव्याजीच्या किती टक्के रक्कम न संपलेल्या जोखमीसाठी संचिती म्हणून निर्माण करावी लागते? ए आहे 50%, बी 10%, सी 100% आणि डी 30%. तर योग्य उत्तर आहे सी 100%. सामुद्रिक विमा व्यवसायामध्ये शुद्ध प्रव्याजीच्या 100% रक्कम न संपलेल्या जोखमीसाठी संचिती म्हणून निर्माण करावी लागते. मरीन इन्शुरन्स बिझनेस असेल तर नेट प्रीमियमच्या 100% संचिती निर्माण करावी लागते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 34. LIC कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? ए. 1950, बी. 1938, सी. 1956 आणि डी. 1999. तर LIC कायदा हा 1956 मध्ये पारित करण्यात आला, संमत करण्यात आला. त्यामुळे योग्य पर्याय आहे सी. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 35. जीवन विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी रिकामी जागाला करण्यात आले. पर्याय ए आहे 1935, पर्याय बी आहे 1936, पर्याय सी आहे 1937 आणि पर्याय डी आहे 1938. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1938. जीवन विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1938 करण्यात आले. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 36. विमापत्राची मुदत पूर्ण झाल्यानंतर देय बोनसच्या रकमेला रिकामी जागा म्हणतात. ए. कॅश, बी. रिझर्व्हेशनरी, सी. इंटरिम आणि डी. इन रिडक्शन ऑफ प्रीमियम. तर योग्य उत्तर आहे बी. रिव्हर्शनरी. विमापत्राची मुदत पूर्ण झाल्यानंतर देय बोनसच्या रकमेला रिव्हर्शनरी असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 37. सामान्य विमा पॉलिसीची मुदत सामान्यतः रिकामी जागा वर्षाची असते. सामान्य विमा पॉलिसी म्हणजे जनरल इन्शुरन्स पॉलिसीची मुदत सामान्यतः 1 वर्षाची असते आणि त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 38. विमाधारकाच्या मृत्यूनंतर पूर्ण झालेल्या विमापत्राला रिकामी जागा असे म्हणतात.
ए विथ प्रॉफिट पॉलिसी, बी विदाउट प्रॉफिट पॉलिसी, सी होल लाईफ पॉलिसी आणि डी नॉन ऑफ दीज. तर विमाधारकाच्या मृत्यूनंतर पूर्ण झालेल्या विमापत्राला होल लाईफ पॉलिसी असे म्हणतात आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 39. बोनसने कमी केलेली प्रव्याजी आगम खात्यावर रिकामी जागा म्हणून दर्शवण्यात येते. बोनस इन रिडक्शन ऑफ प्रीमियम रिव्हेन्यू अकाउंटवर काय म्हणून दर्शवण्यात येते? ए लॅबिलिटी, बी इन्कम, सी एक्सपेन्सेस आणि डी नॉन ऑफ दीज. तर योग्य उत्तर आहे सी एक्सपेन्सेस. बोनसने कमी केलेली प्रव्याजी आगम खात्यावर खर्च म्हणून दर्शवण्यात येते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40. विमा कंपनीची स्थिर संपत्ती रिकामी जागामध्ये दर्शवली जाते. विमा कंपनीची स्थिर संपत्ती फिक्स असेट्स ही रिकामी जागामध्ये दर्शवले जाते. पर्याय ए आहे शेड्यूल नंबर 6, बी आहे शेड्यूल नंबर 7 आणि सी आहे शेड्यूल नंबर 8 आणि डी आहे नॉन ऑफ दीज. तर विमा कंपनीची जी स्थिर संपत्ती आहे ती स्थिर संपत्ती शेड्यूल नंबर 6, 7 किंवा 8 यापैकी कुठेही दर्शवली जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक डी नॉन ऑफ दीज हा योग्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 41. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? ए 1938, बी 1999, सी 2000 आणि डी नॉन ऑफ दीज. तर योग्य पर्याय आहे बी 1999. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा हा 1999 मध्ये पारित करण्यात आला. क्वेश्चन नंबर 42. विमा कंपनीचे खालीलपैकी कोणते पद गुंतवणुकीपासून मिळालेल्या उत्पन्नांतर्गत घेतलं जात नाही? इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट या अंतर्गत घेतलं जात नाही. ए आहे इंटरेस्ट इन डिव्हिडंड, बी आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि सी आहे शेअर ट्रान्सफर फी आणि डी आहे नॉन ऑफ दीज. तर विमा कंपनीचे जे शेअर ट्रान्सफर फी हे पद आहे हे गुंतवणुकीपासून मिळालेल्या उत्पन्नांतर्गत घेतलं जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. कारण इंटरेस्ट इन डिव्हिडंड हे सुद्धा घेतलं जाते आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट हे पद सुद्धा इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट या हेड अंतर्गत घेतलं जाते. फक्त कोणतं घेतलं जात नाही? शेअर ट्रान्सफर फी हे पद घेतलं जात नाही. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43. खालीलपैकी कोणते पद विमा कंपनी इतर संपत्तीमध्ये समाविष्ट करते? ए आहे लोन टू डायरेक्टर्स, बी आहे एजंट बॅलेन्स डेबिट, सी आहे ॲडव्हान्स टॅक्स पेड आणि डी आहे नॉन ऑफ दीज. तर योग्य पर्याय आहे एजंट बॅलेन्स डेबिट. कारण एजंट बॅलेन्स हे पद विमा कंपनी इतर संपत्तीमध्ये अदर असेट्समध्ये समाविष्ट करीत असते. याच्या बॅलन्स शीटमध्येच याचं फॉर्मॅट दिलेलं आहे, त्यामध्ये हे दिलेलंच आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44. न संपलेल्या जोखमीसाठी संचिती रिकामी जागामध्ये दर्शवली जाते. ए रिझर्व अँड सरप्लस, बी करंट लॅबिलिटीज, सी प्रोव्हिजन्स आणि डी नॉन ऑफ दीज. न संपलेल्या जोखमीसाठी जी संचिती निर्माण केली जाते ती प्रोव्हिजन्समध्ये दर्शवली जाते.
तरतुदीमध्ये दर्शवली जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 45. जीवन विमा व्यवसायात दावा केव्हा मान्य केला जातो? ए आहे डेथ, बी आहे मॅच्युरिटी, सी आहे डेथ ऑर मॅच्युरिटी आणि डी आहे नॉन ऑफ दीज. तर योग्य पर्याय आहे सी, डेथ ऑर मॅच्युरिटी. जीवन विमा व्यवसायामध्ये दावा हा एकतर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा ती पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर मान्य केला जातो आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46. आत्मसमर्पण मूल्य, सरेंडर व्हॅल्यू, आत्मसमर्पण मूल्य रिकामी जागा व्यवसायात वापरली जाते. आत्मसमर्पण मूल्य नावाची जी कन्सेप्ट आहे ही रिकामी जागा व्यवसायामध्ये वापरली जाते. ए लाईफ इन्शुरन्स, बी मरीन इन्शुरन्स, सी फायर इन्शुरन्स आणि डी नॉन ऑफ दीज. तर आत्मसमर्पण मूल्य ही जी कन्सेप्ट आहे ही जीवन विमा व्यवसायामध्ये, लाईफ इन्शुरन्स व्यवसायामध्ये वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 47. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी रिकामी जागा निधी तयार केला जातो. ए सामान्य निधी, बी विशेष निधी, सी आपत्ती निधी आणि डी यापैकी काहीही नाही. तर योग्य पर्याय आहे सी, आपत्ती निधी. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आपत्ती निधी तयार केला जातो. त्यामुळे उत्तर आहे, योग्य उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 48. जीवन विमा रिकामी जागा करार असतो. ए हमी, बी नुकसान भरपाई, सी नफा आणि डी यापैकी काहीही नाही. तर जीवन विमा हा हमीचा करार असतो, गॅरंटीचा करार असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 49. सामान्य विमा रिकामी जागाचा करार असतो. ए हमी, बी नुकसान भरपाई, सी नफा आणि डी यापैकी काहीही नाही. तर सामान्य विमा हा नुकसान भरपाईचा करार असतो. सामान्य विमा हा विशिष्ट संपत्तीचा उतरवला जातो आणि त्या संपत्तीला काही जर नुकसान झालं तर भरपाई मिळवून देण्यासाठी सामान्य विमा असतो, जनरल इन्शुरन्स असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी नुकसान भरपाई हा योग्य पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 50. दुहेरी विमा रिकामी जागा विम्यात सामान्य आहे. ए जीवन, बी आग, सी सागरी आणि डी यापैकी काहीही नाही. तर दुहेरी विमा हा जीवन विम्यामध्ये सामान्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 51. पुनर्विमा साधारणपणे रिकामी जागा या विमा व्यवसायात आढळतो. ए आग, बी सागरी, सी लाईफ आणि डी यापैकी काहीही नाही. तर योग्य पर्याय आहे डी यापैकी काहीही नाही. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 52. विमा कंपनीचे कमिशन रिकामी जागा या परिशिष्टामध्ये दर्शवले जाते. ए 2, बी 3, सी 4 आणि डी यापैकी काहीही नाही. तर योग्य पर्याय आहे ए, विमा कंपनीचे कमिशन दुसऱ्या परिशिष्टामध्ये दर्शवले जाते. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 53. जीवन विमा व्यवसायातील नफा निश्चित करण्यासाठी रिकामी जागा तयार करावे लागते. ए महसूल खाते,
बी नफा आणि तोटा खाते, सी ताळेबंदाचे मूल्यमापन आणि डी यापैकी काहीही नाही. जीवन विमा व्यवसायातील नफा निश्चित करण्यासाठी ताळेबंदाचे मूल्यमापन करावे लागते आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे, व्हॅल्युएशन ऑफ बॅलन्स शीट. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 54. विमा कंपनीचे रिकामी जागा परिशिष्ट क्रमांक 9 मध्ये दर्शवले जाते. ए आहे कर्ज, बी आहे स्थिर संपत्ती, सी आहे रोख व बँकेतील शिल्लक आणि डी यापैकी काहीही नाही. विमा कंपनीचे कर्ज हे परिशिष्ट क्रमांक 9 मध्ये दर्शवले जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 55. विमा कायदा रिकामी जागा मध्ये लागू झाला. विमा कायदा हा 1938 मध्ये लागू झाला आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 56. विमा कराराला रिकामी जागा असे म्हणतात. ए विमापत्र, बी प्रव्याजी, सी वार्षिकी आणि डी यापैकी काहीही नाही. विमा कराराला विमापत्र असं म्हणतात. विमा करार म्हणजे विमा काढणारा व्यक्ती आणि कंपनी या दोन पक्षामध्ये जो करार होतो त्यालाच विमापत्र असे म्हणतात, पॉलिसी असे म्हणतात, इन्शुरन्स पॉलिसी असे म्हणतात आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. विमा कराराला विमापत्र असे म्हणतात. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 57. नुकसान भरपाईची जोखीम स्वीकारल्याबद्दल विमा कंपनीला मिळणाऱ्या हप्त्याला रिकामी जागा म्हणतात. नुकसान भरपाईची जोखीम स्वीकारल्याबद्दल विमा कंपनीला मिळणाऱ्या हप्त्याला काय म्हणतात? ए दावा, बी प्रव्याजी, सी वार्षिकी आणि डी यापैकी काहीही नाही. तर योग्य उत्तर आहे बी प्रव्याजी. नुकसान भरपाईची जोखीम विमा कंपनी स्वीकारते आणि त्या बदल्यामध्ये विमा कंपनीला हप्ता मिळतो. त्या हप्त्याला प्रव्याजी प्रीमियम असं म्हटलं जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 58. विम्यात रिकामी जागा पक्ष जोखीम स्वीकारते. विमाधारक, बी आश्वासक, सी हमीदार आणि डी ऑल ऑफ दीज. तर विम्यामध्ये हे तीनही पक्ष जोखीम स्वीकारतात आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 59. जोखमीपासून संरक्षण मिळणाऱ्या पक्षाला रिकामी जागा असे म्हणतात. ए विमादाता, बी विमाधारक, सी हमीदार आणि डी यापैकी काहीही नाही. योग्य पर्याय आहे बी विमाधारक. म्हणजे विमा काढणाऱ्या व्यक्तीला जोखमीपासून संरक्षण मिळते आणि म्हणून योग्य उत्तर आहे बी विमाधारक. क्वेश्चन नंबर 60. रिकामी जागामध्ये विमादाता विमाधारकाला त्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्याचे विशिष्ट वय पूर्ण झाल्यास निश्चित रकमेचे शोधन करीत असतो. ए आहे अग्निविमा, बी आहे सामुद्रिक विमा, सी आहे चोरीचा विमा आणि डी आहे जीवन विमा. योग्य पर्याय आहे डी जीवन विमा. जीवन विम्यामध्ये विमादाता विमाधारकाला त्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्याचे विशिष्ट वय पूर्ण झाल्यास निश्चित रकमेचे शोधन करीत असते. क्वेश्चन नंबर 61. सामान्य विम्यामध्ये रिकामी जागाचा समावेश होतो. ए अग्निविमा, बी सामुद्रिक विमा, सी चोरीचा विमा आणि डी हे सर्व. योग्य पर्याय आहे डी हे सर्व.
सामान्य विम्यामध्ये अग्नि विम्याचा सुद्धा समावेश होतो, सामुद्रिक विम्याचा सुद्धा समावेश होतो आणि चोरीच्या विम्याचा सुद्धा समावेश होतो. आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे हे सर्व. क्वेश्चन नंबर 62. LICचे राष्ट्रीयकरण रिकामी जागा मध्ये झाले. ए 1935, बी 1950, सी 1956 आणि डी 1964. LICचे राष्ट्रीयकरण हे 1956 मध्ये झाले आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 63. भारतातील विमा व्यवसायाचे नियमन रिकामी जागा कडून केले जाते. भारतातील विमा व्यवसायाचे नियमन हे IRDA कडून केले जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 64. रिकामी जागामध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याला विमा राशी दिली जाते. ए संपूर्ण जीवन विमा पॉलिसी, बी एंडॉवमेंट पॉलिसी, सी ॲन्युटी आणि डी यापैकी काहीही नाही. योग्य पर्याय आहे संपूर्ण जीवन पॉलिसी. यामध्ये विमाधारकाचा जर मृत्यू होत असेल तर लाभार्थी म्हणजे त्याचा जो कोणी नॉमिनी असेल त्या व्यक्तीला विम्याची अमाऊंट राशी रक्कम दिली जाते. क्वेश्चन नंबर 65. विशिष्ट घटना घडल्यानंतर विमाधारकास देय असलेल्या रकमेस रिकामी जागा असे म्हणतात. ए प्रीमियम, बी ॲन्युटी, सी क्लेम आणि डी पॉलिसी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्लेम. विशिष्ट घटना घडल्यानंतर विमाधारकास जी रक्कम दिली जाते त्या रकमेस क्लेम असे म्हणतात, दावा असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 66. विमाधारकाकडून सुरुवातीस प्राप्त झालेल्या वार्षिक शोधनाच्या बदल्यात विमेदार जी एक रक्कम मिळण्याची हमी देते त्याला रिकामी जागा असे म्हणतात. ए प्रीमियम, बी ॲन्युटी, सी क्लेम आणि डी पॉलिसी. विमाधारकाकडून सुरुवातीस प्राप्त झालेल्या वार्षिक शोधनाच्या बदल्यामध्ये विमेदार म्हणजेच विमा कंपनी जी एक रक्कम मिळण्याची हमी देते त्यालाच ॲन्युटी असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 67. पॉलिसी धारकाला पुढील प्रीमियम भरण्याच्या दायित्वामुळे दिलेल्या रकमेला रिकामी जागा असे म्हणतात. ए ॲन्युटी, बी बोनस, सी सरेंडर व्हॅल्यू आणि डी क्लेम. तर योग्य पर्याय आहे सी सरेंडर व्हॅल्यू. पॉलिसी धारकाला पुढील प्रीमियम भरण्याच्या दायित्वामुळे दिलेल्या रकमेला सरेंडर व्हॅल्यू असे म्हणतात. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 68. जास्तीची जोखीम हस्तांतरित करण्याच्या दोन विमा कंपन्यांच्या व्यवस्थेला रिकामी जागा असे म्हणतात. ए पुनर्विमा, बी उपविमा, सी शेअर पॉलिसी आणि डी नॉन ऑफ दीज. तर योग्य पर्याय आहे ए रीइन्शुरन्स. जास्तीची जोखीम हस्तांतरित करण्याच्या दोन विमा कंपन्यांच्या व्यवस्थेला म्हणतात पुनर्विमा. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 69. आगम खात्याला रिकामी जागा असेही म्हणतात. ए भागधारकांचे खाते, बी पॉलिसी धारकांचे खाते आणि सी धनकोचे खाते आणि डी नॉन ऑफ दीज. योग्य उत्तर आहे पॉलिसी धारकांचे खाते. पॉलिसी धारकांचे खाते. आगम खात्याला पॉलिसी धारकांचे खाते असेही म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 70.
मूल्यमापन ताळेबंद रिकामी जागा या व्यवसायामध्ये तयार केले जाते. ए. फायर इन्शुरन्स, बी. मरीन इन्शुरन्स, सी. लाईफ इन्शुरन्स आणि डी. ऑल ऑफ दीज. मूल्यमापन ताळेबंद हा लाईफ इन्शुरन्स जीवन विम्याचा जो व्यवसाय असतो त्यामध्ये तयार केला जाते आणि त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 71. व्यवसाय अर्पण करणाऱ्या कंपनीला व्यवसाय स्वीकारणाऱ्या कंपनीकडून मिळणाऱ्या कमिशनला रिकामी जागा असे म्हणतात. पर्याय क्रमांक ए आहे कमिशन ऑन रीइन्शुरन्स सीडेड, कमिशन ऑन रीइन्शुरन्स ॲक्सेप्टेड, एजंट कमिशन आणि डी आहे नॉन ऑफ दीज. व्यवसाय अर्पण करणाऱ्या म्हणजे हस्तांतरित करणाऱ्या कंपनीला व्यवसाय स्वीकारणाऱ्या कंपनीकडून मिळणाऱ्या कमिशनला म्हणतात कमिशन ऑन रीइन्शुरन्स सीडेड. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 72. व्यवसाय देणाऱ्या दुसऱ्या विमा कंपनीला जे कमिशन द्यावे लागते त्याला रिकामी जागा असे म्हणतात. ए आहे कमिशन ऑन रीइन्शुरन्स सीडेड, बी आहे कमिशन ऑन रीइन्शुरन्स ॲक्सेप्टेड, सी आहे एजंट कमिशन आणि डी आहे नॉन ऑफ दीज. तर व्यवसाय देणाऱ्या दुसऱ्या विमा कंपनीला जे कमिशन द्यावे लागते त्याला म्हणतात पुनर्विमा स्वीकृतीवरील कमिशन आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 73. सामान्य विमा व्यवसायाचे नफा तोटा खाते रिकामी जागानुसार तयार केले जाते. सामान्य विमा व्यवसायाचे नफा तोटा खाते प्रपत्र ब नुसार फॉर्म बी नुसार तयार केलं जाते आणि त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फॉर्म बी प्रपत्र ब नुसार तयार केलं जाते. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 74. अधीनतेचे तत्व कोठे लागू होते? ए आहे फायर इन्शुरन्स, बी आहे मरीन इन्शुरन्स, सी आहे बर्गलरी इन्शुरन्स आणि डी आहे ऑल ऑफ दीज. तर अधीनतेचे तत्व हे फायर इन्शुरन्समध्ये पण लागू होते, मरीन इन्शुरन्समध्ये पण लागू होते आणि बर्गलरी इन्शुरन्समध्ये पण लागू होते आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 75. आग विमा, सामुद्रिक विमा, किरकोळ विमा रिकामी जागा अंतर्गत येतात. ए आहे लाईफ इन्शुरन्स, बी आहे जनरल इन्शुरन्स, सी आहे बर्गलरी इन्शुरन्स आणि डी आहे डबल इन्शुरन्स. आग विमा, सामुद्रिक विमा, किरकोळ विमा हे सामान्य विम्याअंतर्गत येतात, जनरल इन्शुरन्स अंतर्गत येतात आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. जनरल इन्शुरन्स, सामान्य इन्शुरन्स. कारण फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, मिससेलिनियस इन्शुरन्स हे सर्व इन्शुरन्स जे आहेत हे जनरल इन्शुरन्स अंतर्गत येत असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर लास्ट. जीवन विम्यामध्ये गुंतवणूक रिकामी जागा परिशिष्टा अंतर्गत येते. जीवन विम्यामध्ये गुंतवणूक ही परिशिष्ट क्रमांक 8 अंतर्गत येते, शेड्यूल 8 अंतर्गत येते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. तर अशा प्रकारे जे MCQs आहेत ते तुम्हाला